बातमी आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाच्या 15 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसानं मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली। मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रांकडे मात्र पाठ फिरवल्यानं मुंबईचा पाणी साठा आटत चाललाय। मुंबईच्या तलावांमध्ये सध्या 1,91,942 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 13% पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट देखील येऊ शकतंय। मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असतो। मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 7ही धरणांमध्ये साधारणपणे 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते। ऑक्टोबरमध्ये 7ही तलावांमधील पाणी साठ्याचा आढावा घेतला आणि त्यानंतर पाणी साठा जाहीर केला जात असल्याची माहिती आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून धरणांचं पूर्ण पाणीसाठा पाहूयात। अप्पर वैतरणा 16,020 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे। मोडक सागर 40,739 दशलक्ष लिटर, तानसा धरणात 18,204 दशलक्ष लिटर इतकं पाणी शिल्लक आहे। तर मध्य वैतरणामध्ये 27,327 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे। भातसा धरणामध्ये 78,180 दशलक्ष लिटर इतकं पाणीसाठा आहे। तर तिकडे विहार धरणामध्ये 8,944 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे। तुळशी धरणामध्ये 2,527 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे।